नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पॉलिटिकल ऑब्लिगेशन आणि ग्राउंड्स ऑफ पॉलिटिकल ऑब्लिगेशन, ज्याला मराठीमध्ये राजकीय आबंधन आणि राजकीय आबंधनाचे आधार नेमके काय आहेत त्याची चर्चा करणार आहोत. पॉलिटिकल ऑब्लिगेशन ही संकल्पना जी आहे ती रोमन कायद्यातून आलेली आहे आणि मराठीमध्ये ज्यांनी त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न केला अशा अनेक लेखकांमध्ये त्याच्या संकल्पनात्मक मांडणीबद्दल मतभेद आहेत. काही लेखक ऑब्लिगेशनला आज्ञापालन असं म्हणतात किंवा आज्ञापालनाची जबाबदारी असं म्हणतात. काही लोकांनी त्याला राजकीय उत्तरदायित्व अशा पद्धतीची टर्म वापरलेली आहे. पण ऑब्लिगेशनचा संपूर्ण अर्थ जो आहे तो आज्ञापालन, जबाबदारी किंवा उत्तरदायित्व या शब्दांमधून व्यक्त होत नाही आणि म्हणून भास्कर लक्ष्मण भोळे यांनी राजकीय सिद्धांताची जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये पॉलिटिकल ऑब्लिगेशनला राजकीय आबंधन असं म्हटलेलं आहे. आपण सुद्धा पॉलिटिकल ऑब्लिगेशनला राजकीय आबंधन असं म्हणूनच पुढे जाणार आहोत. आता आबंधन म्हणजे काय? आपण एखादं बंधन स्वतःहून घालून घेणं त्याला साधारण आपण आबंधन असं म्हणूया. राजकीय आबंधन याची व्याख्या करताना प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या ग्रंथामध्ये अर्नेस्ट बार्करनं असं म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट करण्यास आवश्यकतेपोटी आपणास बाध्य करणारा कायदेशीर बंध. नागरिकानं राज्याच्या आज्ञांचे किंवा कायद्याचं पालन का करावं याचं कारण जसं आबंधनामध्ये येतं तसंच नागरिकांकडून आज्ञापालन मिळवण्याचा राज्याला काय अधिकार आहे किंवा राज्यकर्त्यांची जी अधिसत्ता असते त्याचंही समर्थन आबंधनामध्ये होतं. म्हणजे ही टू वे प्रोसेस आहे, दुहेरी, एका बाजूची नाही. म्हणून आज्ञापालन म्हणजे कोणीतरी आज्ञा करणं आणि त्याने कोणीतरी त्याचं पालन करणं असा भाग होतो. पण आज्ञा करणाऱ्याला आज्ञा करण्याचा अधिकार का आहे आणि आज्ञापालन करणारा जो आहे त्याला ते आज्ञापालन का स्वीकारतो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ही राजकीय आबंधन या संकल्पनेमध्ये येणं अपेक्षित आहे. व्यक्ती कायदे का पाळते, राज्य कशाच्या आधारे नागरिकांकडून आज्ञापालन मिळवत असते या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणं म्हणजे राजकीय आबंधनाचे आधार निश्चित करण्यासारखं आहे किंवा ते निर्धारित करण्यासारखं आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक टप्प्यांवरती वेगवेगळ्या विचारवंतांनी राजकीय आबंधनाचे वेगवेगळे आधार सांगितलेले आहेत. आपण त्याची आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. आपल्याला सिलेबसला अनुलक्षण जो भाग आहे तेवढ्यापुरताच हा भाग आपण सीमित ठेवणार आहोत. काहींनी राजकीय आबंधनाचे वैधानिक आधार सांगितलेले आहेत, कायदेशीर आधार ज्याला आपण म्हणता येईल, की विशिष्ट कायद्यामध्येच तो कायदा अंमलात यावा अशा प्रकारची तरतूद असते. त्याचं पालन न करणं हा दंडनीय अपराध ठरवलेला असतो. त्यामुळे काही लेखक असं म्हणतात की योग्य त्या मार्गाने मंजूर झालेला कायदा त्या कायद्याच्या वैधतेमुळे नागरिक पाळत असतात. नागरिक एखादा कायदा का पाळतात एवढाच जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी हे स्पष्टीकरण जे आहे ते पुरेसं असतं. पण आबंधनाच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रश्न असतो तो असा आहे की कायदा निर्माण करणाऱ्याच्या त्या एकंदर प्रक्रियेलाच नागरिकांनी का मान्यता द्यावी. विधी व्यवस्थेच्या मान्यतेशी हा प्रश्न निगडीत असल्यामुळं त्याचं उत्तर विधी व्यवस्थेच्या बाहेर शोधणं हे क्रमप्राप्त ठरत असतं. म्हणजे कायदेशीर आधार जेव्हा आपण आबंधनाचा म्हणतो तेव्हा तो कायदा का पाळावा याचं उत्तर त्या कायद्यामध्ये असतं. कायद्याचा प्रश्न असतो तोपर्यंत ते ठीक आहे, पण नागरिकांनी कायदा का पाळावा या प्रश्नाचं उत्तर जसं अपेक्षित आहे तसंच राज्यकर्त्यांना कायदे करण्याचा अधिकार कोणी दिला आणि राज्यकर्त्यांना
नागरिकांकडून आज्ञापालन मिळवण्याचा अधिकार कोणी दिला, का दिला, या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती महत्वाची ठरतात. त्यामुळे ही उत्तरं आपल्या त्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तपासावी लागतात. त्यामुळे वैधानिक स्पष्टीकरण जे आहे राजकीय आबंधनाचं ते अपुरं ठरतं. दुसरं एक स्पष्टीकरण किंवा दुसरा एक आधार असा सांगितला जातो की दूरदृष्टी किंवा हिशेबीपणा. नागरिक राजाज्ञांचं पालन करतात कारण तसं करणं आपल्या हिताचं आहे, किंवा आज्ञाभंगाचे जे परिणाम असतात, दंड, शिक्षा वगैरे वगैरे, ते त्यांना आवडत नाहीत किंवा ते त्या परिणामांना घाबरतात, किंवा आज्ञापालनातून आज्ञाभंगापेक्षा अधिक पदरात आपण पाडून घेऊ शकतो असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते कायदे पाळतात किंवा नियम पाळतात. थोडक्यात काय तर दूरदृष्टी आणि संभाव्य परिणामांचा विचार करण्याचा जो हिशेबीपणा आहे तो हिशेबीपणा राजकीय आबंधनाचा आधार असतो असं काही लेखक म्हणतात. व्यवहारात तसं घडतही असतं, पण दूरदृष्टी हा आबंधनाचा नैतिक आधार आपल्याला म्हणता येणार नाही. खरा प्रश्न नागरिकांनी आज्ञापालन का करावं असा आहे. म्हणजे खरा प्रश्न जो आहे तो नैतिक आहे. राज्याची अधिसत्ता नागरिकांकडून मान्य होण्याच्या कारणांचा शोध घेणं त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. दूरदृष्टी या उत्तरावरून नागरिक आज्ञापालन का करतात एवढंच समजतं. आज्ञापालनाचं आबंधन त्यांना का जाणवावं, किंवा राज्यसत्तेनं नागरिकांकडून आज्ञापालन का मागावं किंवा का मिळवावं. शिक्षा करण्यातून फार तर राज्यकर्ते नागरिकांना आज्ञापालनाला भाग पाडू शकतात, पण त्यातून त्यांचा आज्ञापालन मिळवण्याचा हक्क मात्र मुळीच सिद्ध होत नाही. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि त्यामुळे दूरदृष्टी किंवा हिशेबीपणामध्ये सुद्धा आज्ञापालनाचं नैतिक उत्तर आपल्याला मिळत नाही असं म्हणता येईल. तिसरा आधार जो राजकीय आबंधनाचा सांगितला जातो तो म्हणजे दैवी किंवा आध्यात्मिक आधार. राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा अधिकार जो आहे तो प्रत्यक्ष देवानं दिलेला आहे किंवा प्रत्यक्ष दैवी शक्ती त्यांच्यामध्ये वास करते. अशा पद्धतीची जी मांडणी आहे ती सगळ्याच धर्मग्रंथांनी केलेली आहे. राजा हा देवते समान असतो. तो बलहीन असला तरी त्याचा आदर सत्कार करावा, वयानं लहान असला तरी त्याच्या आज्ञांचं पालन करावं, किंवा तो वयानं लहान असला तरी प्रजाजनांसाठी वंद्य असतो. अशा आशयाची विधानं जी आहेत ती आपल्याला महाभारतामध्ये, मनुस्मृतीमध्ये किंवा इतर कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल किंवा इतर धर्मग्रंथ जे आहेत त्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे युवराजाची सत्ता प्रत्यक्ष ईश्वराकडून आलेली आहे अशा पद्धतीची भूमिका ही बायबलनं सुद्धा घेतलेली आहे. किंवा राजा हा प्रेषिताचा अवतार आहे अशा पद्धतीची भूमिका मुस्लिम धर्मग्रंथामध्ये सुद्धा आलेली आपल्याला दिसते. ईश्वर हाच संपूर्ण विश्वाचा राजा आहे अशी मांडणी करणारा थॉमस ॲक्विनास हा मध्ययुगातला विचारवंत होता. त्याचं असं म्हणणं होतं की माणूस राज्याचं आज्ञापालन करतो कारण त्याचा कायदा हा दैवी विवेक शक्तीतून उद्भवलेला असून ईश्वरी इच्छेचा तो आविष्कार असतो. राज्यसत्तेच्या आज्ञा पाळणं म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची इच्छा पाळण्यासारखं आहे. मध्ययुगात जेव्हा राजेशाही हा शासन प्रकार सार्वत्रिक होता तेव्हा आबंधनाचा हा सिद्धांत जो होता तो फार प्रचलित झाला किंवा लोकप्रिय सुद्धा झाला होता. पण नंतरच्या काळामध्ये तो मागे पडला. असं जरी असलं तरी सुद्धा म्हणजे आजच्या कालखंडामध्ये राज्याचा हा दैवी सिद्धांत किंवा आबंधनाचा दैवी सिद्धांत कोणी स्वीकारणार नाही. पण तरी सुद्धा नवनव्या प्रकारचे जे आध्यात्मिक आधार आहेत ते अलीकडच्या राज्यकर्त्यांनी शोधलेले आपल्याला दिसतात. विचारप्रणालीमधली मिथकं जी आहेत ती मिथकं सुद्धा याच म्हणजे आधारावरती निर्माण झालेली आपल्याला साधारणतः दिसतील. साम्यवादी विचारप्रणाली असेल किंवा फॅसिझम, नाझिझम सारख्या विचारप्रणाली असतील की ह्या सगळ्या विचारप्रणालींमध्ये दैवी अंश आपल्याला कुठे ना कुठेतरी आढळून येतो. आणि या विचारप्रणाली भूतकालाचं पुनरुज्जीवन करणाऱ्या किंवा एका अर्थानं सांस्कृतिक पूर्वगौरवीकरण करणाऱ्या अशा पद्धतीच्या राहिलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यातून शास्त्रीयतेपेक्षा
आध्यात्मिकतेवरती जास्त भर दिलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे आबंधनाचा हा दैवी आधार जो आहे, हा दैवी आधार आपल्याला अस्वीकारार्ह ठरवावा लागतो. चौथा आबंधनाचा आधार सांगितला जातो तो म्हणजे रूढी, परंपरा, सराव किंवा वहिवाट. हेनरी मेन यानं माणूस राज्याच्या आज्ञांचं किंवा राज्याच्या कायद्यांचं पालन का करतात त्याविषयी जे कारण सांगितलेलं आहे, तर तो असं म्हणत होता की माणसं राज्याज्ञांचं पालन करतात कारण राज्यसंस्थेप्रती अनुसेवी, ज्याला सबसर्व्हियंट म्हटलं जातं, ती अनुसेवी असण्याची जी सवय आहे ती सवय युगानुयुगापासून माणसाच्या हाडी मुरलेली आहे. माणूस सवयीचा गुलाम आहे. तो सामान्यतः लाटेच्या दिशेने पोहतो. उलट दिशेने पोहायचं सगळीच जण टाळत असतात. दीर्घकाळ रूढी परंपरांचं पालन पाठबळ लाभलेली सत्ता जी असते ती सत्ता आपोआपच अधिमान्य होत असलेली आपल्याला साधारणतः दिसते. लास्कीनं सुद्धा माणूस हा सवयीचा गुलाम आहे असंच म्हटलेलं आहे. आपल्या बेड्यांनाच तो उरापोटी कवटाळत असतो, अशा प्रकारची मांडणी त्यानं केलेली आहे. आणि म्हणून तो असं म्हणत होता की राज्यसंस्था म्हणजे हजारो वर्ष खपून पूर्वजांनी उभी केलेली एक नाजूक रचना आहे आणि तिच्या ठिकाणी अनेक आंतरविरोधी हितसंबंधांचं संतुलन नेहमी टिकून असतं. माणसांनी राज्यसंस्थेला बहुवंशी ती आहे तशाच पद्धतीने स्वीकारलेली आहे आणि ते जर तशाच पद्धतीने स्वीकारली तरच त्याचं संतुलन राहू शकतं. अन्यथा त्यांच्या हातून राज्याचा डोलारा जो आहे तो मोडून पडू शकेल आणि त्या जागी पर्यायी डोलारा उभा करणं हे माणसाला शक्य होणार नाही. कारण राज्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या एका रात्रीतून उभ्या करता येत नाहीत. हजारो वर्षांच्या सावकाश वाटचालीतून आणि संथ परिवर्तनाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेतूनच त्या साकार झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यसत्तेचा स्वीकार करायचा, त्याच्या आज्ञांचं पालन करायचं आणि तिच्यामध्ये शांततामय मार्गांनी बदल होतील अशा पद्धतीचा प्रयत्न करायचा हेच माणसाचं कर्तव्य ठरतं. अशा पद्धतीची मांडणी काही विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसते. अर्थात काय म्हणायचं याला की सराव, रूढी, परंपरा ज्या असतात या काळानुरूप बदलत गेलेल्या आपल्याला साधारणतः दिसतात आणि त्यामुळे राजकीय आबंधनाचा आधार म्हणून वहिवाट किंवा ज्याला आपण चिरभोगी स्वामित्व असं म्हणतो त्याचाही उल्लेख काही लेखकांनी केलेला आहे. मुळात राजांनी सत्ताबळ वापरून आपली म्हणजे जी काही सत्ता मिळवलेली असेल ती जर फसवून हस्तगत केलेली असेल किंवा कुणापासून हिरावून घेतलेली असेल किंवा लोकांनी त्याला दिलेली असेल, आज हजारो वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर अशा प्रकारची स्थिती आहे की चिरभोगातून त्यांच्याकडे स्वामित्व आलेलं आहे आणि दीर्घकाळ सत्ता भोगल्यामुळेच ती आता अधिमान्यता पावली गेलेली आहे. प्रजाजनांनी राजाच्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत कारण स्वामित्व आणि स्वामित्वासोबत येणारे सगळे जे काही अधिकार आहेत त्याचा सन्मान केला पाहिजे अशा पद्धतीचा हा युक्तिवाद असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. हे जे युक्तिवाद आहेत हे कुटुंब संस्थेशी साधर्म्य दाखवणारे अशा पद्धतीचे आहेत. कारण कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाची आज्ञा पाळण्याची सवय कुटुंबातल्या इतर व्यक्तींना होते. तशाच पद्धतीचा विचार हा राज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा केला गेलेला आपल्याला साधारणतः दिसतो. पण सराव, रूढी, परंपरा किंवा वहिवाट ह्या हे राजकीय आबंधनाचे नैतिक आधार ठरत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ह्या आत्तापर्यंत जे आपण 4-5 आधार पाहिले त्यांची जी चर्चा केली त्याच्यापैकी एकातूनही आबंधनाचं नैतिक स्पष्टीकरण जे आहे ते आपल्याला मिळत नाही. कारण राज्याच्या आज्ञा पाळण्यासाठी कोणतीही नैतिक कारणं त्याच्यामध्ये सांगितली गेलेली नाहीये. इतर संस्थांच्या आज्ञा पाळण्याची नैतिक कारणं कोणी विचारत नाही. त्या संस्थांच्या बाबतीमध्ये न उद्भवणारा हा नैतिक कारणांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न राज्यसंस्थेच्या बाबतीत उद्भवण्याची कारणं सुद्धा तशीच आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की केवळ राज्यालाच सार्वत्रिक आणि सक्तीचं अधिकार क्षेत्र आहे. इतर संस्थांना ते तसं नाहीये. इतर संस्थांमध्ये आपण स्वेच्छेनं जातो, तिथले नियम न पटले नाही तर आपण तिथनं बाहेर पडतो. राज्यसंस्थेचं सदस्यत्व जे आहे ते आपण बहुधा निवडलेलं नसतं.
तरी सुद्धा त्या राज्याचे नियम पाळण्यास आपण बांधील आहोत असं आपल्याला का वाटतं, किंवा राज्यसंस्थेनं आपल्याकडून आज्ञापालनाची अपेक्षा करणं रास्त आहे, अशीच धारणा त्याच्या मागे आहे. त्यामुळे आबंधनाचे आधार म्हणून सहज प्रेरणा, भीती, सवय या सारख्या ज्या भावना आहेत त्या भावना अपुऱ्या ठरतात. आणि विवेक हे जे माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे, त्या व्यवच्छेदक लक्षणाच्या आधारेच आबंधनाचे आधार सुद्धा आपण निश्चित करायला हवेत. लास्कीच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपण राज्याला किंवा चर्चला आंधळ किंवा अविवेकी आज्ञापालन देणं मुळीच लागत नाही, अशा पद्धतीचा विचार लास्की करत होता. त्यामुळे आबंधनाचे नैतिक आधार कोणते आहेत हे शोधावे लागतात आणि त्या संदर्भातली चर्चा काही विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसते. त्यातली काही स्पष्टीकरणं सांगता येण्यासारखी, एक 2-4 स्पष्टीकरणं सांगता येतात. त्यातलं पहिलं स्पष्टीकरण जे आहे ते सामाजिक कराराच्या सिद्धांतामध्ये आहे. युरोपामध्ये 17व्या आणि 18व्या शतकामध्ये थॉमस हॉब्स, त्याच्यानंतर जॉन लॉक आणि जीन जॅक रुसो यांनी सामाजिक कराराचे सिद्धांत मांडले. या सिद्धांतांना जरी राज्याच्या उदयाचे सिद्धांत म्हणून मांडलं गेलेलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष मानवी समाजाचं स्वरूप आणि राजकीय आबंधनाचे आधार या विषयाशी हे सिद्धांत जे आहेत ते संबंधित आहेत. समाज कसा निर्माण झाला या प्रश्नापेक्षा समाजाच्या अस्तित्वाचं काय स्पष्टीकरण देता येईल या प्रश्नाचं उत्तर या तिन्ही विचारवंतांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसं सुसंघटित समाजामध्ये का राहतात, त्यातील शासन संस्थेला का मानतात, तिथल्या कायद्यांचं किंवा नियमांचं पालन का करतात, या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे राजकीय आबंधनाची स्पष्टीकरणं. आणि ही स्पष्टीकरणं जी आहेत ती या तीनही विचारवंतांनी देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. थॉमस हॉब्स यानं राज्य का उदयाला आलं याविषयीचं चिंतन केलेलं आहे. त्याचा जो कालखंड आहे तो 1588 ते 1679 अशा पद्धतीचा आहे. थॉमस हॉब्सनं म्हणजे या तीनही विचारवंत हॉब्स, लॉक आणि रुसो या तीनही विचारवंतांनी समाज निर्माण होण्यापूर्वी एक निसर्गावस्था त्याचं चित्रण जे आहे ते रंगवलेलं आहे, म्हणजे त्याची कल्पना केलेली आहे. माणूस हा स्वार्थी आहे, दांभिक आहे, खोटारडा आहे अशा गृहीतकावरती हॉब्सनं निसर्गावस्थेचं चित्रण केलेलं होतं. त्यामुळे हॉब्सची निसर्गावस्था ही सतत युद्धमय, भीतीग्रस्त आणि अशा निसर्गावस्थेतलं माणसाचं जीवन दरिद्री आणि पशुतुल्य अशा प्रकारची मांडणी ही हॉब्सनं आपल्या विचारामध्ये केलेली आहे. त्यामुळे ह्या अशा दरिद्री आणि पशुतुल्य अवस्थेला माणूस कंटाळला आणि आपापसामध्ये एकत्र येऊन त्यांनी सामाजिक करार केला की मी माझ्यावरती नियंत्रण करण्याचा अधिकार तुला देत आहे, जर तू तशाच प्रकारचा अधिकार मला देणार असशील तर, असं या कराराचं सूत्र होतं. आणि या सूत्रानुसार राज्य अस्तित्वात आलं असं थॉमस हॉब्सचं म्हणणं होतं. माणसांनी आपापसामध्ये करार केलेला आहे, त्यामुळे राज्य हा कराराचा पक्ष नाही. त्यामुळे राज्य हे माणसानं निर्माण केलेलं आहे, माणसासाठी निर्माण केलेलं आहे, ही भूमिका जी होती ही भूमिका हॉब्सनं मांडली. म्हणजे राज्याची जी भौतिक उपपत्ती होती ती सांगण्याचा प्रयत्न या तीन विचारवंतांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यापैकी हॉब्सनं राजसत्ता ही निरंकुश आहे अशा पद्धतीची मांडणी केली की राज्य किंवा राजा हा किंवा सार्वभौम सत्ता आपण म्हणूया ही या सामाजिक कराराचा पक्ष नव्हता. त्यामुळे व्यक्तीमध्ये जे काही ठरलं ते राज्यावरती बंधनकारक नाही अशा पद्धतीची भूमिका ही हॉब्सनं घेतलेली आहे. हॉब्सनं निसर्गावस्थेचं चित्रण पशुतुल्य, युद्धमय अशा पद्धतीचं केलेलं आहे, दरिद्री अशा पद्धतीचं. आणि त्यामुळे जर व्यक्तींनी सामाजिक करार मोडला तर पुन्हा निसर्गावस्थेकडे जावं लागेल अशा प्रकारची भीती तो लोकांसमोर उभी करतो आहे. आणि त्यामुळे त्या भीतीपोटी का होईना पण राजाज्ञांचं पालन हे माणसांनी करायचं असं ठरवलेलं आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण थॉमस हॉब्सने आपल्या विचारामध्ये दिलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. हॉब्स हा अनियंत्रित शासन सत्तेचा पुरस्कर्ता ठरला
आणि आपण आज्ञापालन कबूल केलेलं आहे म्हणून आपण राज्यसंस्थेच्या आज्ञा पाळतो, अशा पद्धतीची नैतिक भूमिका जी आहे ती नैतिक भूमिका हॉब्सने घेतलेली आपल्याला दिसते. त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे 1632 ते 1704 या काळात जॉन लॉक यानं सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला. हॉब्स आणि लॉक हे दोघंही इंग्लिश विचारवंत होते, दोघंही समकालीन होते. त्यापैकी हॉब्स हा 1688 पूर्वी मरण पावलेला होता. म्हणजे 1688 ची राज्यक्रांती त्यानं पाहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे 1688 पूर्वी इंग्लंडमधली जी परिस्थिती होती, सगळी जी बजबजपुरी होती, जो तिहेरी संघर्ष होता राजा, प्रजा आणि पोप यांच्यामधला, त्यामुळे स्वार्थ केंद्रित समाज रचना जी होती ती निर्माण झालेली होती आणि त्याचं प्रतिबिंब हॉब्सच्या विचारांमध्ये आपल्याला दिसतो. लॉकनं 1688 ची रक्तहीन राज्यक्रांती बघितलेली होती की रक्ताचा एकही थेंब न सांडता प्रजेनं जो काही संघर्ष केला होता त्या संघर्षाला यश आलं आणि राजानं आपणहून आपले अधिकार कमी करून ते प्रजेकडे सोपवले, हाऊस ऑफ कॉमन्सकडे सोपवले आणि इंग्लंडमध्ये लोकशाहीचा पाया रचला गेला. ही जी घटना होती ही घटना लॉकला अतिशय भावली आणि त्यामुळे लॉकनं जो आपला विचार मांडला तो मनुष्य हा विवेकी आहे, चांगला आहे, या गृहीतकावरती आधारित होता. त्यामुळे मनुष्य चांगला असल्यामुळे किंवा तो विवेकी असल्यामुळे निसर्गावस्थेतलं त्याचं जीवन जे होतं ते अतिशय संपन्न होतं, अशा पद्धतीची मांडणी लॉकनं केलेली आपल्याला दिसते. मग प्रश्न असा निर्माण झाला की निसर्गावस्थेमध्ये जर माणूस चांगल्या पद्धतीचं जीवन जगत होता तर त्यानं राज्य का ओढून घेतलं किंवा राज्याच्या आज्ञा पाळण्याचं बंधन का स्वीकारलं किंवा राज्य का निर्माण केलं, शासन का निर्माण केलं. त्या प्रश्नाचं उत्तर देताना लॉक असं म्हणत होता की निसर्गावस्थेमध्ये माणूस हा चांगलं जीवन जरी जगत असला तरी निसर्ग नियमांचा अर्थ लावण्याची किंवा निसर्ग नियम जे होते त्या निसर्ग नियमांमध्ये कुठेतरी संघर्ष व्यक्तीमध्ये निर्माण होत होते. निसर्ग नियम कोणते होते? एक म्हणजे व्यक्तीचा स्वातंत्र्याचा हक्क, मालमत्तेचा हक्क आणि जीविताचा हक्क. हे 3 हक्क जे होते या 3 निसर्ग नियमांच्या संदर्भामध्ये सातत्यानं संघर्ष होत राहिले. मग त्या संघर्षाचं निराकरण करण्यासाठी माणसं एकत्र आली आणि त्यांनी आपापसामध्ये करार करून समाज निर्माण केला. पहिल्या करारानं समाज निर्माण झाला आणि समाज निर्माण होऊन सुद्धा नैसर्गिक नियमांच्या किंवा नैसर्गिक हक्काच्या बाबतीमध्ये संघर्ष होत राहिले आणि निसर्ग नियमांचा अर्थ कुणी लावायचा हा प्रश्न निर्माण जेव्हा झाला तेव्हा मग त्या समाजातल्या माणसांनी एकत्र येऊन आपापसामध्ये करार केला आणि त्यातून शासन निर्माण झालं. शासनाचा आधार जो होता तो जनसंमती अशा पद्धतीचा होता. म्हणजे शासन निर्माण होत असताना माणसांनी जो करार केला तो करार अशा पद्धतीचा होता की आम्ही तुम्हाला आमच्यावरती राज्य करण्याचा अधिकार देतो आहोत कारण तुम्ही आमच्या कल्याणाचं काम करणार आहात म्हणून. म्हणजे ही अट महत्वाची आहे की राजाला पुन्हा राजेपदावरती इंग्लंडमध्ये बसवलं गेलं 1688 मध्ये आणि 1688 मध्ये राजानं आपले अधिकार कमी करून घेतले. जनतेनं त्याला सांगितलं की तुला राजा म्हणून आम्ही मान्यता देत आहोत कारण तू आमच्या कल्याणाचं काम करणार आहेस म्हणून इथून पुढे. म्हणजे हा जो करार होता त्यातून शासन अस्तित्वामध्ये आलं आणि त्या शासनाचे आदेश किंवा ते जे कायदे असतील ते पाळण्याचं बंधन जे होतं ते माणसानं स्वीकारलं. म्हणजे एका अर्थानं त्याचं नैतिक स्पष्टीकरण आहे की आम्ही शासनाचे कायदे का पाळायचे, आम्ही राज्याचे कायदे का पाळायचे. तर शासन कल्याणकारी भूमिका करते. म्हणजे शासन ज्या वेळेला व्यक्तीच्या अकल्याणाची भूमिका घेईल तेव्हा त्या शासनाला बदलण्याचा अधिकार हा नागरिकांकडे असेल अशा पद्धतीची भूमिका लॉक घेत होता. म्हणजे जनसंमती हाच राज्याचा किंवा शासनाचा आधार असला पाहिजे अशा प्रकारची मांडणी ही जॉन लॉकनं आपल्या विचारांमध्ये केली आणि जनसार्वभौमत्वाचा किंवा एका अर्थानं मर्यादित लोकशाही, मर्यादित राजेशाहीचा पुरस्कार जॉन लॉकच्या विचारांमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे एका अर्थानं माणसानं राज्याच्या आज्ञा का पाळायच्या, तर राज्य हे माणसाच्या कल्याणाचं काम करणार आहे म्हणून अशा पद्धतीचं नैतिक स्पष्टीकरण जे आहे ते लॉक आपल्या विचारांमध्ये देतो.
लॉकच्या नंतर फ्रेंच राज्यक्रांतीची मुहूर्तमेढ ज्याच्या विचारामुळे रोवली गेली तो जीन जॅक रुसो 1712 ते 1778 असा त्याचा कालखंड होता. त्यानं सुद्धा निसर्गावस्था, या दोघांनी जशी निसर्गावस्था सांगितली तसंच रुसोनं सुद्धा निसर्गावस्था सांगितली. आणि त्या समाजपूर्व अवस्थेचं वर्णन त्यानं जे केलं ते अगदी निष्पाप, निरागस आणि आनंददायी अशा पद्धतीचं होतं. पण स्वार्थापायी संघर्ष होऊन सुरक्षितता नष्ट होऊ नये अशा जाणीवेतून लोकांनी आपले निसर्गावस्थेतलं जे स्वातंत्र्य होतं त्याचं विसर्जन केलं असं रुसोचं म्हणणं होतं. आणि सार्वजनिक हित साधणाऱ्या निपक्षपाती अशा सार्वभौम शक्तीच्या आज्ञांचं पालन करण्याचं प्रत्येकानं मान्य केलं. म्हणजे राज्य का निर्माण झालं तर सर्वांची इच्छा होती, सामूहिक इच्छा, ज्याला जनरल विल असं तो म्हणतो. सामान्य इहा जी आहे ती कधीच चूक असू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका रुसो घेत होता. एक माणूस चुकेल, दोन माणसं चुकतील, तीन चुकतील, चार चुकतील, सगळी माणसं कधीच चूक असू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका रुसो घेत होता. म्हणजे निसर्गावस्था चांगली होती पण निसर्गावस्थेतले संघर्ष मिटवण्यासाठी माणसांनी राज्य अस्तित्वात आणलं आणि त्या राज्याचा पाया जो होता तो जनसंमती हाच राहिला. म्हणजे सार्वभौम इहेचं प्रतिनिधित्व राज्य करतं, सर्वांच्या इच्छेचं प्रतिनिधित्व राज्य करतं. असा जो लोकशाही विचार अलीकडच्या कालखंडामध्ये, नंतरच्या कालखंडामध्ये रूढ झाला त्या विचाराचं प्रतिनिधित्व हे रुसोनं केलेलं आपल्याला दिसतं. सार्वभौम शक्ती सर्वसाधारण इहेच्या म्हणजे जी जनरल विलच्या स्वरूपामध्ये असते. सार्वभौम म्हणजे राजा हा सगळ्या जनतेचं प्रतिनिधित्व करणारा किंवा सगळ्या जनतेच्या इच्छेचं प्रतिनिधित्व करणारा असतो आणि शासन त्याचं प्रतिनिधित्व करते. ही जी इहा किंवा इच्छा असते ती सर्वांच्या कल्याणाचं संकल्पन करते. अकल्याणाचं चिंतन ती करूच शकत नाही. तिच्या आज्ञांचं पालन करून माणूस नैतिक जीवन जगू शकतो आणि हे नैतिक जीवन जे आहे त्याला पशुपेक्षा वेगळं ठरवत असतं आणि संघटित मानवी जीवनाचा घटक म्हणून त्याला जगायला शिकवतं. असं नैतिक बंधन स्वीकारणं समाजधारणेसाठी आवश्यक असतं. ती बंधनच माणसाला स्वतंत्र करीत असतात असं रुसो मानत होता. रुसोचा हा सिद्धांत जो आहे तो राज्य संस्थेला प्रतिकार करण्याच्या नागरिकाच्या हक्काला कुठेच वाव ठेवत नाही, जो लॉकनं ठेवलेला होता. म्हणजे लॉकनं जे संकल्पन केलेलं आहे त्याच्यामध्ये तो असं म्हणाला होता की आम्ही तुम्हाला सत्ता देतो आहोत कारण तुम्ही आमच्या कल्याणाचं काम करणार आहात. म्हणून तुम्ही जर आमच्या कल्याणाचं काम केलं तर तुम्हाला बदलण्याचा अधिकार म्हणजे शासन बदलण्याचा अधिकार हा जनतेकडे असेल. अशा पद्धतीने जनतेला प्रतिकाराचा अधिकार म्हणजे विरोधाचा जो अधिकार होता तो लॉक जनतेकडे ठेवत होता. रुसो मात्र तसं करत नाहीये. राज्य संस्थेची इहा ही विवेकीच असते आणि ती सर्वांसाठी सर्वोत्तम असते अशीच त्याची धारणा होती. त्यामुळे तिच्या हातून कधीच चूक किंवा अन्याय घडू शकत नाही किंवा राज्य हे कधीही काही चुकीचं करू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका तो घेतोय. आणि म्हणून नागरिकांनी निमूटपणे राज्याचं म्हणणं जे काही असेल ते ऐकलं पाहिजे असा हा सिद्धांत मांडतो. म्हणजे या सिद्धांतामध्ये राज्य संस्थेला व्यक्तीच्या निष्ठा मिळवण्याचा अधिकार कसा प्राप्त होतो हे सांगितलं गेलेलं आहे. तरी त्याच्या मोबदल्यामध्ये राज्य संस्थेनं कोणत्या अटी पूर्ण कराव्यात हे मात्र त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही. पण हे तिन्ही सिद्धांत सामाजिक कराराचे जे होते हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी मांडलेले, यातून व्यक्तीनं राज्याच्या आज्ञांचं पालन का करायचं आणि राज्याला आज्ञा करण्याचा अधिकार का आहे या प्रश्नाची आंशिक स्पष्टीकरण का होईना ती मिळतात. आणि एक भौतिक उपपत्ती जी आहे राज्याच्या उदयाची ती आपल्याला मिळते. बरे ते संकल्पन आहे किंवा कल्पना चित्रण आहे असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा राज्य का निर्माण झालं असेल आणि आपण राज्याच्या आज्ञा का पाळायच्या या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती उत्तरं या तीन सिद्धांतातून काही थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्याला मिळतात असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक नैतिक स्पष्टीकरण सांगितलं जातं किंवा नैतिक आधार राजकीय आबंधनाचा सांगितला जातो तो म्हणजे न्याय. म्हणजे राज्याच्या कायद्यामधनं न्यायाची प्रतिष्ठापना होते किंवा प्राप्ती होत असते
त्यासाठी त्याचं पालन करण्याचं आबंधन नागरिक स्वीकारतात, अशी भूमिका अर्नेस्ट बार्करनं मांडलेली आहे. राजकीय आबंधनाचं अंतिम कारण सांगत असताना बार्कर असं म्हणत होता की राज्यसंस्था काही एका राजकीय मूल्य व्यवस्थेचं आणि त्या व्यवस्थेला नियंत्रित किंवा सुसूत्र करणाऱ्या सर्वसाधारण न्यायकल्पनेचं प्रतिनिधित्व करत असते, जिला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळेच राज्यसंस्था आपल्या आज्ञापालनाची हक्कदार ठरते जर आणि ज्या प्रमाणामध्ये राज्यसंस्था हे करेल तर आणि त्या प्रमाणामध्ये आपलं आज्ञापालन योग्य ठरतं, असं अर्नेस्ट बार्कर याचं म्हणणं होतं. म्हणजे करार कल्पनेतून सूचित होणारी लोकसंमती आणि न्याय कल्पनेतून व्यक्त होणारं सामायिक शासन यांचा मेळ घालण्याचा म्हणजेच लोकशाही शक्ती, ज्याला डेमोक्रॅटिक माइट म्हणतो, किंवा सार्वभौमाचा अधिकार, सॉव्हरेन राईट, यांचा समन्वय घालण्याचा प्रयत्न जो होता तो बार्करने केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये संविधान म्हणजे घटना हे अंतिम आणि विधिमंडळ हे तात्कालिक सार्वभौमाचे अधिकार धारण करत असतं. राजकीय समुदाय या दोहोंपेक्षा वरचढ असलेली सार्वभौम शक्ती असतो, असं अर्नेस्ट बार्करचं म्हणणं होतं. म्हणजे एका अर्थानं न्याय हा आबंधनाचा आधार आहे, असं त्याचं म्हणणं होतं. जर आपलं शासन अन्यायी झालं तर ते न्यायप्राप्तीसाठी बदलण्याचा अधिकार जो आहे तो लोकांना असतो. अशा पद्धतीची लोकशाहीवादी मांडणी जी होती ती अर्नेस्ट बार्करनं आपल्या स्पष्टीकरणामध्ये केलेली आपल्याला दिसते. आणखी काही स्पष्टीकरण सांगितले गेलेली आहेत. त्याच्यामध्ये एक उपयुक्ततावादी स्पष्टीकरण जे आहे राजकीय आबंधनाचं ते सांगितलं जातं. म्हणजे उपयुक्ततावादी, ज्याला युटिलिटेरियन विचारवंत म्हटलं जातं, ते असं म्हणतात की सर्व नैतिक आबंधनं त्याच्या सर्वसाधारण सुखसंवर्धनासाठी किंवा हित जोपासनेसाठी किती उपयोग होतो यावर अवलंबून असतात. कारण उपयुक्ततावादाचं जे मूळ सूत्र आहे, अधिकतम लोकांचं अधिकतम कल्याण, ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ ग्रेटेस्ट नंबर, या सूत्रानुसार उपयुक्ततावादींनी राज्याची मांडणी केलेली आहे की राज्य का अस्तित्वात आलं असेल की जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त कल्याण करण्याची कामं जी आहेत ती राज्यानं केली पाहिजेत, अशी भूमिका ही उपयुक्ततावादी विचारवंत घेतात. आणि त्यामुळे मग जास्तीत जास्त लोकांचं कल्याण साधणारी यंत्रणा म्हणून मग आपण त्याचे कायदे पाळले पाहिजेत, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे उपयुक्ततावादी विचारवंतांनी दिलेलं आपल्याला दिसतं. लॉर्ड ब्राईसनं सुद्धा राजकीय आबंधनाचे 6 आधार नमूद केलेले आहेत. एक म्हणजे सुस्तपणा, दुसरा म्हणजे भीड की आदरापोटी कोणाचं तरी अनुसरण करणं, ज्याला आपण भीड म्हणतो, तिसरा म्हणजे सहानुभूती, चौथा अनुकरण, 5वा भीती आणि 6वा विवेक. म्हणजे राजकीय आबंधनाचे हे जे काही वेगवेगळे आधार आपण मगापासून चर्चा करतो आहोत ते सगळे जर तपासले तर त्यापैकी प्रत्येकातून आबंधनाची आंशिक स्पष्टीकरणं जी आहेत ती आपल्याला मिळतात. त्यामुळे सगळ्या सिद्धांतांचा समग्र विचार पूर्ण स्पष्टीकरणासाठी आपल्याला करावा लागेल. म्हणजे राजकीय आबंधन म्हणजे काय, किंवा राज्याला आज्ञा करण्याचा अधिकार का आहे आणि व्यक्तीनं राज्याच्या आज्ञा किंवा राज्याचे कायदे का पाळावेत, याचं पूर्ण स्पष्टीकरण कुठल्याही एका आधारामध्ये आपल्याला मिळत नाही. आणि त्यामुळे त्याचा समग्र विचार आपल्याला करावा लागेल. उदाहरणार्थ उपयुक्ततावादी आपण राज्यसंस्थेचं आज्ञापालन का करावं एवढंच सांगतात. राज्यसंस्थेला आज्ञा करण्याचा अधिकार कशातून लाभतो याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. ते आपल्याला करारवादी सिद्धांतामध्ये सापडतो. म्हणजे राजकीय आबंधनाचा नैतिक आधार थोडक्यात सांगायचा झाला तर आपण असं म्हणूया की न्यायाची उद्दिष्ट साध्य करण्याचं आणि एकंदर सुखसंवर्धनाचं राज्यसंस्था हे एक उपयुक्त माध्यम आहे आणि व्यापक सहमतीच्या आधारे जर राज्यसंस्था हे करू शकली तर करारातल्या समझोत्यानुसार त्या कार्याच्या मोबदल्यामध्ये नागरिक त्याला आज्ञापालनाची हमी देतात. अर्थात राजकीय आबंधनाची चर्चा करत असताना आपल्याला आबंधनाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांची सुद्धा चर्चा करावी लागेल. आणि त्या मर्यादांची चर्चा करत असताना आपण राज्याला जे आबंधन देऊ लागतो हे आबंधन आंधळेपणाचं आहे का, किंवा अंधानुकरणाचं आहे का, किंवा भिडस्त निष्ठारपणावरती अवलंबून आहे का, याचीही आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि त्याचीही चर्चा अनेक विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसते.
म्हणजे राज्याचे आदेश किंवा राज्याचे कायदे आम्ही का पाळावेत, आणि समजा ते पाळले आणि ते जर जुलमी असतील आणि ते व्यक्तीच्या विकासाच्या विरोधामध्ये असतील, तर मग राज्याला असे जुलमी कायदे करण्याचा अधिकार आहे का, आणि अशा जुलमी कायद्यांचं पालन करणं हे व्यक्तींवरती बंधनकारक आहे का, हा जो काही नैतिक प्रश्न आहे, या नैतिक प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रतिकाराच्या हक्काचं उत्तर दडलेलं आहे. म्हणजे जनतेला विरोध करण्याचा अधिकार आहे. हा विरोध करण्याचा अधिकार नेमका कशा पद्धतीचा असला पाहिजे, म्हणजे हा विरोध जो आहे तो हिंसात्मक असला पाहिजे की अहिंसात्मक असला पाहिजे, याविषयीची चर्चा अनेक विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसेल. म्हणजे राज्य संस्थेला विरोध करण्याचा अधिकार नागरिकांना आहे, अशा प्रकारची चर्चा करणारे जे विचारवंत होते, त्या विचारवंतांमध्ये थोरो, रस्किन यासारखे विचारवंत जसे होते, महात्मा गांधी अलीकडच्या कालखंडामध्ये, की ज्यांनी सत्याग्रहाचं तंत्र सांगितलं आणि अहिंसेच्या माध्यमातून राज्य संस्थेला सुद्धा आपण म्हणजे वाकायला लावू शकतो, अशा पद्धतीची जी तंत्र होती ती तंत्र या अभ्यासकांनी किंवा या विचारवंतांनी मांडलेली आपल्याला दिसते. त्यामुळे प्रतिकाराच्या हक्काच्या बाबतीमध्ये ही त्या कोणाचे म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार नेमके कशा पद्धतीचे होते, कारण मार्क्सचा विचार हा वेगळ्या पद्धतीचा होता, तो हिंसात्मक होता. म्हणजे राज्य हे नेहमी शोषणकारीच असतं आणि त्यामुळे ते उलथून टाकलं पाहिजे, त्याच्यासाठी क्रांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे, असं मार्क्सचं म्हणणं होतं. बरोबर त्याच्या उलट थोरो, रस्किन, टॉलस्टॉय, गांधी यासारख्या विचारवंतांचं म्हणणं होतं. त्यामुळे मग ह्या दोनही ज्या बाजू आहेत प्रतिकाराच्या हक्काच्या, त्या आपण पुढच्या भागामध्ये त्याची चर्चा करू. धन्यवाद.